तर यानंतर आता आपण बघणार आहोत पुढील रचना नंबर 18. मराठी क्रियापद तो किंवा ते किंवा तात यापैकी अक्षराने संपत असेल, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी जर तो ते तात यापैकी अक्षर आलं, जसं राम इंग्रजी बोलतो या वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी आलेला आहे तो, किंवा सीता इंग्रजी बोलते शेवटी आलेला आहे ते, किंवा ते इंग्रजी बोलतात शेवटी आलेला आहे तात. अशा पद्धतीने मराठी क्रियापदाचा शेवट तो ते तात यापैकी झाला तर आपल्याला इंग्रजी क्रियापद वापरावं लागतं. जे काही क्रियापद असेल त्याचं पहिलं रूप, आणि कंसामध्ये आपण या ठिकाणी एस किंवा ES मेन्शन करणार आहोत. का तर कारण कधी कधी या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ES हा प्रत्यय आपल्याला ऍड करावा लागतो. तो केव्हा ऍड करायचा हे आपण पाहू. क्रियापदाचे शेवटचे अक्षर S, X, O, CH किंवा SH असेल तर ES जोडतात व इतर वेळी S जोडतात. पुढची रचना आहे क्रियापदाच्या शेवटी ला किंवा ली किंवा ले किंवा लो यापैकी अक्षर जर आलं तर आपल्याला इंग्रजीमध्ये त्या क्रियापदाचं दुसरं रूप वापरावं लागतं. त्यानंतर नंबर 20 नार आहे. मराठी क्रियापदाच्या शेवटचे अक्षर नार आहे हे असतील तर त्यासाठी इंग्रजी क्रियापद येणार आहे विल प्लस क्रियापदाचे पहिले रूप. आता यांचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहूया. राम इंग्रजी बोलतो. या वाक्यातील क्रियापद आहे बोलतो, तर क्रियापदाच्या शेवटचा अक्षर यापैकी काय आलेला आहे तर आपल्या लगेच लक्षात येईल की तो. आणि आता तो ते तात यापैकी हे अक्षर असल्यामुळे आपल्याला इंग्रजी वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागेल, आणि ब्रॅकेटमध्ये S किंवा ES. आता सुरुवातीला आपण कर्ता घेणार आहोत. कर्ता आहे राम. त्यानंतर क्रियापद पहिलं रूप घ्यायचंय. क्रिया आहे बोलण्याची म्हणजे स्पीक, याचं पहिलं रूप येणार स्पीक. या ठिकाणी क्रियापदाला S किंवा ES प्रत्यय हा ब्रॅकेटमध्ये टाकलेला आहे. हा केव्हा वापरायचा तर वाक्यातील कर्ता जर एकवचनी असेल तर आपल्याला त्या क्रियापदाला S किंवा ES प्रत्यय जोडायचा आहे. या ठिकाणी कर्ता आहे राम. राम हा कर्ता एकवचनी असल्यामुळे या क्रियापदाला आपल्याला S किंवा ES ऍड करायचा आहे, तर आपण ऍड करणार आहोत S. म्हणजेच पूर्ण क्रियापद झाले या ठिकाणी स्पीक्स. कर्ता राम, क्रियापद स्पीक्स आणि इतर भाग इंग्रजी म्हणजेच इंग्लिश. तर कंप्लीट सेंटेन्स या ठिकाणी झालंय राम स्पीक्स इंग्लिश. राम इंग्रजी बोलतो. नेक्स्ट वन, राम इंग्रजी बोलला. या वाक्यात क्रियापदाचा शेवट झालेला आहे ला या अक्षराने, आणि म्हणूनच आपल्याला ला, ली, ले, लो यापैकी अक्षराने शेवट झालेला असल्यामुळे इंग्रजीत क्रियापदाचं दुसरं रूप घ्यावं लागणार आहे. कर्ता सुरुवातीला येणार राम. त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापद आहे बोलणे स्पीक. दुसरं रूप काय आहे स्पीकचं दुसरं रूप तर स्पोक. स्पीकचे 3 रूप जे सुरुवातीलाच आपण बघितले स्पीक, स्पोक, स्पोकन पैकी आपल्याला सेकंड फॉर्म घ्यायचा आहे स्पोक. आणि इतर भाग इंग्लिश. सो द कंप्लीट सेंटेन्स विल बी राम स्पोक इंग्लिश. राम इंग्रजी बोलला. नेक्स्ट एक्झाम्पल,
राम इंग्रजी बोलणार आहे. लिस्ट मधील क्रियापदानुसार आपल्याला दिसेल या ठिकाणी की बोलणे या क्रियापदाचा एंड झालाय नार आहे या अक्षरांनी, आणि म्हणूनच आपल्याला नार आहे यासाठी इंग्रजीत घ्यावं लागेल विल प्लस क्रियापदाचे पहिले रूप. वाक्यातील कर्ता आहे राम, त्यानंतर क्रियापदामध्ये येणार विल, आणि जे काय क्रियापद आहेत बोलणे त्याचं पहिलं रूप येईल स्पीक, आणि इतर भाग इंग्लिश. राम विल स्पीक इंग्लिश म्हणजेच राम इंग्रजी बोलणार आहे. अरे, इंग्रजी इतकं सोपं आहे? हो, सर्वांसाठीच घर बसल्या पूर्णपणे मोफत इंग्रजी भाषा व इंग्रजी व्याकरण कधी नव्हे इतक्या सोप्या भाषेत शिकण्यासाठी हा YouTube चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व आपल्या जवळच्या व्यक्तींनाही या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन इंग्रजी शिकण्यासाठी प्रेरित करा.